लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. गावात सगळीकडे यात्रेची धामधूम सुरू असते तर सरनोबत कुटुंब एके ठिकाणी बसलेलं असतं आणि ते गावातील लोकांना सांगत असतात की आमच्या मानपानामध्ये कशाचीही कमी राहता कामा नये. आणि त्यावर ते गावकरी सुद्धा म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, तुमचा सगळा मानपान आम्ही ठेवू आणि त्यामुळे ते लोक खुश होतात. मात्र तितक्यात काही गावकरी मोठ्याने ओरडून सगळ्यांना सांगतात की गावच्या मालकीनबाई आल्या, नर्मदाताई आल्या. आणि मग सगळेजण नर्मदाताईंकडे जाण्यासाठी धावतात आणि ते बघून शशिकांत, सत्यजित आणि त्यांची आजी खूप चिडतात. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी नर्मदाताई आणि त्यांचा मुलगा प्रशांत हे येतात आणि सगळे गावकरी त्यांच्या पाया पडायला जातात, त्यांचं आनंदाने स्वागत करतात. आणि त्यांना मिळालेला मान बघून सत्यजित, शशिकांत आणि त्यांची आजी खूप चिडतात. तर डॅडीसुद्धा रागातच त्यांच्याकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर नर्मदाताई आणि प्रशांत हे दोघेजण मंदिरामध्ये जातात. देवीची ओटी भरण्याचा मान देखील नर्मदा ताईंनाच मिळतो आणि ते बघून आजी खूप चिडतात. त्या शशिकांतला म्हणत असतात की शशी, पुढच्या वेळी हा मान मला मिळायला हवा, पुढच्या वेळी ही बाई जिवंत राहता कामा नये. आणि त्यावर शशिकांत म्हणतो की आजी, तू जसं सांगशील तसंच होईल. आणि मग त्यानंतर देवीची ओटी भरल्यानंतर प्रशांतला आरती करण्यासाठी पुढे बोलावतात. मात्र सत्यजितच पुढे जाण्यासाठी निघतो, मात्र प्रशांत त्याला थांबवतो आणि स्वतः देवीची आरती करण्यासाठी जातो. आरती संपन्न झाल्यानंतर नर्मदाताई गावासाठी देवीकडे प्रार्थना करतात आणि मग त्यानंतर सगळे गावकरी नर्मदाताईंच्या पाया पडतात. शशिकांत, सत्यजित आणि त्यांच्या आजीला सुद्धा नर्मदाताईंचा आशीर्वाद घ्यावा लागतो. आणि मग त्यानंतर सगळे गावकरी नदीच्या पात्रात दिवा सोडण्यासाठी जातात. सगळेजण नदी पात्रामध्ये एक एक दिवा सोडतात आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होते. त्यानंतर एक वकील त्या ठिकाणी येतो, मात्र त्या वकिलाला बघून शशिकांत तर खूपच चिडतो. तर तो वकील नर्मदाजी आणि प्रशांतची चौकशी करण्यासाठी आलेला असतो. तो त्यांची ख्याली खुशाली विचारतो. ते दोघेही ठीक असल्याचं सांगतात आणि मग तो वकील नर्मदाताईंची एका डॉक्युमेंटवर सही घेतो आणि तेथून निघून जातो. तर डॅडी शशिकांतला विचारत असतात की अजून हे नाटक किती दिवस चालणार आहे, अजून किती दिवस तुम्ही असाच खेळ खेळत राहणार आहात. तर शशिकांत म्हणत असतो की जोपर्यंत जिंकणार याची खात्री होत नाही तोपर्यंत नाईलाजाने हा खेळ खेळतच राहावा लागेल. कारण जर आम्ही या दोघा मायलेकांना मारलं तर सगळी प्रॉपर्टी ट्रस्टकडे जाईल, आमच्याकडे काही राहणार नाही. त्यामुळे मला अजून काही काळ हा खेळ खेळतच राहावं लागेल. पण यांच्या या मुलाला आम्ही औषध घालून वेडं तर बनवलंच आहे, फक्त अजून काही दिवसांचा प्रश्न आहे, मग यांचा खेळ खाल्लास. आणि ते ऐकून डॅडी खुश होतात. तर दुसरीकडे शशिकांतची मुलगी साक्षी प्रशांतला घेऊन यात्रेत चाललेली असते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी राजश्री सुद्धा येते. ती चुकून जाऊन प्रशांतला धडकते आणि त्यामुळे त्या दोघांची टक्कर होते. तर साक्षी हसतच त्यांना सांगते की तुम्ही पुन्हा एकदा टक्कर घ्या, नाहीतर मग तुम्हाला शिंग येतील. आणि म्हणून मग ते दोघे हसतच पुन्हा एकदा टक्कर घेतात आणि मग त्यानंतर प्रशांत तेथून निघून जातो. तर राजश्री त्याच्याकडेच बघत असते. त्यानंतर मग सत्यजित आणि शशिकांत प्रशांतकडे आणि नर्मदाताईंकडे येत म्हणतात की चला छोटे सरकार, आता घरी जायला हवं. त्यामुळे ते दोघेही घाबरतात आणि त्यांच्या पाठोपाठ घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे गावात कुस्ती सुरू असते. सूर्यदादा आणि त्यांच्या सगळ्या बहिणी, तुळजा हे सगळेजण कुस्ती बघण्यात मग्न असतात. आणि मग त्यानंतर दत्तूसुद्धा कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरतो, पण धनूला बघून तो खूपच चिडतो आणि तिला म्हणतो की बघ आता मी ही कशी कुस्ती जिंकतो ते. आणि मग त्यानंतर तो कामिनीसाठी ती कुस्ती जिंकतो सुद्धा, त्यामुळे सगळेच खुश होतात. आणि मग त्यानंतर सूर्यदादा बहिणींना घेऊन नाटक बघण्यासाठी जातो. तर दत्तू कामिनीचीच वाट बघत असतो आणि ती त्या ठिकाणी आल्यामुळे त्याला खूप आनंद होतो. त्यानंतर मग ते सगळेजण नाटक बघण्यासाठी जातात. मात्र त्याचवेळी शशिकांत आणि सत्यजित त्या ठिकाणी आल्याने नाटक थोड्या वेळासाठी थांबवले जाते आणि त्या दोघांचा सत्कार केला जातो. आणि मग त्यानंतर पुन्हा नाटकाला सुरुवात होते. तर सूर्याला त्या नाटकाच्या पात्रांच्या ठिकाणी तो आणि तुळजाच दिसू लागतात आणि मग तो त्या स्वप्नामध्ये हरवून जातो. पण जेव्हा तो भानावर येतो तेव्हा
सगळ्या बहिणींना भूक लागलेली बघून तो त्यांच्यासाठी काहीतरी खायला आणायला जातो आणि सूर्या तेथून गेल्यावर शत्रू लगेच त्याच्यासोबतच्या माणसाला सांगतो की आज शिट्टी वाजलीच पाहिजे, जा आणि तिला तेथून बाहेर काढ. आणि मग तो माणूससुद्धा तेजूकडे जात म्हणतो की अगं तुझी आत्या तुझी वाट बघते. तर तेजू विचारते कशासाठी, तर तो माणूस म्हणतो की मलाही माहीत नाही, पण तुझ्या आत्याने तुला तिकडे झाडाखाली भेटायला बोलावलंय तुला एकटीलाच. आणि मग तो तेजूला एकटीलाच तिकडे पाठवतो आणि त्या इतर बहिणींना पैसे देत म्हणतो की हे पैसे तुमच्या आत्यांनी दिलेत, जा जाऊन मजा करा. तर तेजू त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे त्या झाडाखाली येते आणि आत्याला शोधत असते, पण तिला आत्या कुठेही दिसत नाही, त्यामुळे ती घाबरते. पण तितक्यात एक गुंड त्या ठिकाणी येतो आणि तेजूची छेड काढतो, त्यामुळे ती खूप घाबरते. पण तो माणूस काही करणार इतक्यात शत्रू त्या ठिकाणी येतो आणि त्या गुंडाच्या कानाखाली मारत त्याला तेथून पळवून लावतो. मात्र त्यानंतर तो तेजूला त्रास द्यायला सुरुवात करतो, तिला जवळ घेत तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे तेजू घाबरून रडू लागते. तर तो शत्रू म्हणत असतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, काही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार, तू हो म्हण, बघ तुला राणी बनवून ठेवतो की नाही. पण त्यामुळे तेजू खूप घाबरते. तर तो शत्रू तिला त्रास देत म्हणत असतो की त्या व्यंकटेशला कसं मारलं होतं मी बघितलं ना तू, आता जर यापुढे तुझ्यासोबत लग्न करायला कोणी उभं राहिलं ना तर त्याला देखील मी रक्ताचीच आंघोळ घालेल एवढं नक्की. आणि मग तो तेजूला धमकीसुद्धा देतो की जर इथे घडलेला प्रकार तू तुझ्या सूर्या दादाला किंवा इतरांना सांगितला तर मी तुझं आणि तुझ्या बहिणींचं आयुष्य नरक बनवेल. आणि त्यामुळे तेजू खूप घाबरते. पण तितक्यात सूर्या त्या ठिकाणी येतो, तर तेजू पळतच जाऊन त्याच्या पाठीमागे लपते, त्यामुळे शत्रू घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.